आखाती देशातील संकटाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इंग्रजी आद्याक्षर एफ वरून सुरू होणाऱ्या फ्युएल अर्थातच इंधन, फर्टिलायझर म्हणजे खते आणि फॉरेक्स म्हणजे परकीय चलन हे 3 एफ अर्थव्यवस्थेपुढील प्रमुख आव्हाने असतील त्यावर आता लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याची ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे। आपण सविस्तर पाहूयात। केंद्रीय अर्थमंत्र्यांचा 3 एफचा देशवासियांना कानमंत्र। फ्युएल, फॉरेक्स आणि फर्टिलायझर यावर अधिक लक्ष केंद्रित। पंतप्रधानांच्या काटकसरीच्या आवाहनाचा पुनरुच्चार। केंद्र सरकार सध्या 3 एफवर अर्थात इंधन, फ्युएल, खत, फर्टिलायझर आणि परकीय चलनावर लक्ष केंद्रित करतोय। मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये लक्षणीय चढउतार होत असून गेल्या 80 ते 90 दिवसांपासून तेल बाजार बरेच चढउतार झाले आहेत। याशिवाय होर्मुझ सामुद्रधुनीतील व्यत्ययामुळे खत आणि सोन्याच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत, ज्यासाठी भारत बहुतेक परकीय अवलंबून असून या गोष्टींसाठी डॉलरची आवश्यकता असते, ज्यामुळे परकीय चलन साठ्यावर दबाव वाढतोय। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। ही 3 आव्हानं प्रामुख्याने बाह्य घटकांमुळे निर्माण झाली आहे, ही बाब आपण समजून घेतली पाहिजे। तसंच भारताची देशांतर्गत आर्थिक स्थिती आजही सकारात्मक आणि भक्कम आहे, ही वस्तुस्थिती देखील आपण मान्य केली पाहिजे असं सीतारामन यांनी म्हटलंय। We should please understand the context of these 3 F's. 3 F's: fuel, fertilizer and foreign exchange. And the foreign exchange is for, in this context, purchase of gold. So we need to understand this, and we also should appreciate that the challenges are more external driven. Central excise duty on petrol and diesel was reduced by 10 rupees per litre. The government is estimated to take a revenue impact of over 1 lakh crore on this one score in the year 26-27 because of this one decision. So the burden for a considerable period because of that reduction in excise duty had been taken away from the shoulders of the common people because government has foregone or taken the burden of 1 lakh crore rupees. गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये अंदाजे 8 रुपयांची वाढ झाल्यावर इंधनावरील कर कपातीची मागणी केली जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन वाचवण्याचं आवाहन केल्यानंतर काही लोक निराशावादी आणि नकारात्मक वातावरण निर्माण करत असल्याबद्दल टीका केली। तसंच देशामध्ये भीती पसरवण्यास वाव नाही आणि जनतेचा विश्वास टिकवून ठेवणं महत्त्वाचं आहे असं सीतारामन यांनी सांगितलंय। पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कामध्ये कपात केल्यास सुमारे 1 लाख कोटींच्या महसुलाचं नुकसान होणार आहे। युद्ध संकटामुळे जहाज वाहतूक आणि पुरवठा साखळीचा खर्च वाढतोय, ज्याचा वाहतूक, उद्योग आणि दररोजच्या वापरांच्या वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता आहे। याशिवाय क्रूडची किंमत उच्च राहिल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या किमती देखील वाढतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला असल्यानं भविष्यात महागाईचा बोजा आणखीन वाढणार असल्याचा अंदाज अर्थमंत्र्यांनी वर्तवला असल्यानं सावध ऐका पुढल्या हाका अशी आपली परिस्थिती आता निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।